Welcome to MPSC Tiger. Don't forget to like, comment, and subscribe. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू MPSC टायगर चॅनल. आज आपण इथे फिजिक्स या विषयातला महत्त्वाचा टॉपिक ग्रॅव्हिटेशन तो बघणार आहोत. तर तुम्हाला मी सांगतो ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. तर यात न्यूटन्स लॉ जो ग्रॅव्हिटेशन आहे न्यूटन्सचा त्यावर आधारित हा एक विषय आहे. आणि मी जे तुम्हाला इथे सांगणार आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच अतिशय महत्त्वाचे जे टॉपिक्स असेल ग्रॅव्हिटेशनमधले जो कॉन्सेप्ट असेल तो मी इथे क्लिअर करून देणार आहे. तर तुम्ही लक्ष द्या आणि सोबत नोट बनवा. तुम्ही हा व्हिडिओ 2x बघा. तुमचा वेळ जो आहे तो युटिलाइज होईल तुमच्या अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजेच काय? गुरुत्वाकर्षण जेव्हा आपण बघतो तर अझ्युम करा हा एक बॉडी आहे आणि ही एक बॉडी आहे. हा बॉडीचा जो मास आहे तो m1 आणि हा बॉडीचा मास आहे m2. यात दोघातला जो डिस्टन्स आहे तो आपण घेऊ r इज अ डिस्टन्स. ठीक आहे. आणि यावर जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो याला F2 याला F1 घेऊ. ठीक आहे. हे काय आहे? मास. एक बॉडी आहे त्याचा मास m1 आणि हे m2. तर न्यूटन्स लॉ आपल्याला काय म्हणतो? न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन state that gravitational force F is directly proportional to the product of mass m1 multiplied by mass m2 upon distance square. ठीक आहे. जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे तो हेच म्हणतो. त्याचा प्रिन्सिपल आणि जे स्टेटमेंट आहे ते या प्रकारेच आहे की हा प्रोपोर्शनल असतो. फोर्स मासचा प्रोडक्ट असतो दोन्ही मासचा आणि डिस्टन्स स्क्वेअरचा अपॉन. ठीक आहे. तर इथे आपण जेव्हा बघू हा दोन्ही बॉडीमध्ये तर कॅपिटल जी कॉन्स्टंट m1 m2 प्रोडक्ट घेतला डिस्टन्स r त्याचा स्क्वेअर आणि इकडे m2 हा m1 याचा डिस्टन्स r स्क्वेअर. सो F इज इक्वल टू 1 2 अँड जो फोर्स आहे तो येतो या प्रकारे. ठीक आहे. यात तुम्हाला हे लक्षात आलं की स्टेटमेंट काय आहे? F इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास 1 अँड मास 2. मग प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडी अपॉन बिटवीन डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे. त्या दोघातला जो डिस्टन्स आहे जो अंतर आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. इथे आपण आता युनिट्स पण बघून घेऊ. त्यातले युनिट्स ग्रॅव्हिटेशनचे. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू कॅपिटल G m1 मल्टिप्लाय बाय m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर इज इक्वल टू r. सो F फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स एन न्यूटन. ठीक आहे. G हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. m1 आणि m2 हे आपण कशात बघतो? kg1 आणि हा kg2. ठीक आहे. किलोग्राममध्ये. आणि डिस्टन्स कशामध्ये? मीटरमध्ये. ठीक आहे. तर यातला युनिट काय येणार? न्यूटन. हा मीटर स्क्वेअर इकडे आला, हा kg स्क्वेअर इकडे आला, हा कॅपिटल G. सो जो ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचा जो युनिट आहे तो येणार न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. आणि यात तुम्हाला नोट करून मी देतो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो वीक असतो आणि अट्रॅक्टिव्ह असतो. वीक अँड अट्रॅक्टिव्ह. सेकंड पॉईंट व्हॅलिड फॉर एनी डिस्टन्स
डिस्टन्स कुठल्याही अंतरावर तो व्हॅलिड असतो. आता कुठल्याही अंतरावर व्हॅलिड असतो म्हणजे तुम्हाला मी बघा इथे बघा, ही आपली अर्थ, ठीक आहे, जमला राऊंड जमला, ठीक आहे. इथे बघत एक पर्सन उभा आहे, ठीक आहे. इथे आपलं कुठला तरी स्टार आहे, स्टार, ठीक आहे. आता ही एक बॉडी झाली, ही एक बॉडी झाली, यातलं दोघं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायचा आहे. तर यातला जो डिस्टन्स आहे तो बघावा लागेल, ठीक आहे. तो हा जो डिस्टन्स आहे हा खूप मोठा डिस्टन्स आहे. हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स कशात मेजर केला जातो? डिस्टन्स मेजर इन पार्सेक, पार्सेकमध्ये मोजला जातो, ठीक आहे. आणि यातला जो पूर्ण डिस्टन्स आहे तो पार्सेक असतो. आणि इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण काढू शकतो, ठीक आहे. व्हॅलिड फॉर एनी डिस्टन्स, कुठल्याही अंतरावरची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण काढू शकतो. आता हे झालं आपण बघितलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे जो स्टेटमेंट आहे, जो त्याने स्टेटमेंट दिला त्यावर आधारित हा टॉपिक. आणि याच्यात काय आपण बघितलं तर तो फॉर्म्युला कॅपिटल जी प्रोडक्ट ऑफ टू मासेस अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, ठीक आहे. आणि त्याची युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, ठीक आहे. हां, आता आपण बघू, बघा ही आपली एक अर्थ झाली, ठीक आहे. हा त्याचा एक सेंटर, हा एक रेडियसला आपण कॅपिटल आर घेऊ, ठीक आहे. या भोवतालचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटी आहे, ही जी ग्रॅव्हिटी आहे ती बघू आपण, ठीक आहे. ही अर्थ त्याचा सरफेसचा वर ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे. तर ही काय आहे? ग्रॅव्हिटी. So earth have a radius capital R, have a mass capital M. So जो ग्रॅव्हिटी आहे तो काय होणार? स्मॉल जी. तर इथे फॉर्म्युला बघा, कॅपिटल जी मल्टिप्लाय बाय मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर, ठीक आहे. हे कशाचं झालं? ग्रॅव्हिटीचं. आणि हा जो स्मॉल जी आहे तो आहे ग्रॅव्हिटी, तर त्याची व्हॅल्यू एक आहे कॉन्स्टंट. हा फॉर्म्युलावरूनच ही कॉन्स्टंट निघाली आहे, ठीक आहे. 9.8. स्मॉल जी इज अ कॉन्स्टंट, हॅव अ व्हॅल्यू 9.8, ठीक आहे. काय बघितलं? स्मॉल जी इज इक्वल टू 9.8, ठीक आहे. आता जी अर्थ आहे आपली ती आहे जिओइड शेप. तर हा जिओइड शेप मी परफेक्टली जिओइड काढतो, कारण तुम्हाला मी सांगणार आहे की काय आहे, ठीक आहे. हा सेंटर झाला. हा जो पोल आहे, ठीक आहे ना, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल, ठीक आहे. आणि हा काय आहे? इक्वेटर आहे, इक्वेटर, बरोबर. हा इक्वेटर येतो ना, हा पोल झाला. सो हा जो पोल ते सेंटर इथला जो रेडियस असतो कॅपिटल आर तो असतो कमी, ठीक आहे. रेडियस ॲट अ पोल इज लेस दॅन रेडियस ॲट द इक्वेटर. आणि हा जो रेडियस आहे इक्वेटरकडचा तो जास्ती असतो. लक्षात आलं? पोलकडचे रेडियस आणि इक्वेटरचं रेडियस हे कमी जास्त आहे. पोलवरचं कमी आहे रेडियस आणि इक्वेटरकडचे जास्त आहे, ठीक आहे. आणि हे सर्व काऊन? बिकॉज ऑफ अर्थ शेप. विच शेप? जिओइड शेप, ठीक आहे. पण यात उलट बघू आपण आता. या कॉन्सेप्टमध्येच उलट काय आहे? जी ग्रॅव्हिटी आहे, जसं की हा एक ऑब्जेक्ट आहे तो जवळ आहे याचा, आणि हा एक ऑब्जेक्ट आहे तो दूर आहे,
तर यातली जी ग्रॅव्हिटी आहे, ठीक आहे, ती जास्त राहणार आणि यातली जी ग्रॅव्हिटी आहे ती कमी राहणार. आहे अपोजिट. मी ते स्टार्टिंगला लिहितो. पोल इज लेस दॅन इक्वेटर. काय तर रेडियस जो आहे तो पोलवर कमी असतो इक्वेटरपेक्षा. रेडियस पोलवर कमी असतो इक्वेटरपेक्षा आणि ग्रॅव्हिटी ही जी पोलवर जास्त असते इक्वेटरपेक्षा. ठीक आहे, समजलं? पोलवर रेडियस कमी, इक्वेटरवर रेडियस जास्त. ग्रॅव्हिटी पोलवर जास्त, इक्वेटरवर कमी. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट समजला. आता आपण बघू इथे एक दुसरा ग्रॅव्हिटीचाच कॉन्सेप्ट आहे, स्मॉल जीचा. ही आली आपली अर्थ. ठीक आहे, सेंटर. आता हे बघितलं आपण इकडे. ठीक आहे, हॉरिझॉन्टली. आता आपण व्हर्टिकली बघू. ठीक आहे, सेंटरवर जी ग्रॅव्हिटी असते ती असते 0, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जसजशी ही वर जाते ती वाढते. काय होते? प्लस होते. जसजशी वाढते ही प्लस होते आणि ॲट अ सरफेस ती किती होते? 9.8. ठीक आहे, ॲट अ सरफेस स्मॉल जी 9.8 होते आणि त्यानंतर जे समोर एक्सटेंड जेव्हा होते तेव्हा तो होतो मायनस. सरफेस अर्थच्या सेंटरवर 0 ग्रॅव्हिटी आणि मग हळूहळू वरवर गेलं तर ग्रॅव्हिटी वाढते आणि ॲट अ सरफेस स्मॉल जी इज इक्वल टू 9.8 आणि त्यानंतर ती पुन्हा कमी कमी होत जाते. एक असा लेवल येतो स्मॉल जी हा पण इथे पण 0 होते. तर यात आपण काय बघितलं? अंदर आत 0. ठीक आहे, सरफेसवर 9.8 आणि बाहेर पण 0. ठीक आहे, आत म्हणजे कुठे आहे? सेंटर. काय ते 0 येते. सरफेसवर किती होते? 9.8 होते आणि जशी वर जाते ती पुन्हा कमी कमी होत जाते आणि एक असं स्टेज येते स्मॉल जी इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे तिन्ही कॉन्सेप्ट बघितले तुम्हाला. स्मॉल जी 9.8 येतो कशावरून? हा फॉर्म्युला आहे, कॅपिटल जी अपॉन मास प्रोडक्ट ऑफ मास अपॉन रेडियस स्क्वेअर. ठीक आहे, आणि हे पण बघितलं आपण, ग्रॅव्हिटी पोलवर किती असते आणि इक्वेटरवर किती असते. त्यातला कुठला इक्वेशन तुम्ही लक्षात घेणार? हा इक्वेशन. रेडियसवर पोलवर रेडियस कमी असते, इक्वेटरवर जास्त असते आणि ग्रॅव्हिटी पोलवर जास्त असते, इक्वेटरवर कमी असते. ठीक आहे, तर नेक्स्ट टॉपिक बघू आपण ग्रॅव्हिटेशनचाच. त्यात रोटेशन इफेक्ट्स. जी आपली पृथ्वी आहे ती काय होते? रोटेट होते, फिरत राहते. तर त्याचा ग्रॅव्हिटीवर काय परिणाम होतो? इफेक्ट्स ऑन ग्रॅव्हिटी, रोटेशन इफेक्ट्स ऑन ग्रॅव्हिटी. सो पृथ्वीची गरज आपल्याला पडणार आहे. कॉन्सेप्ट कसा आहे तुम्हाला मी समजून देण्याचा प्रयत्न करत आहे की कशाही प्रकारचे क्वेश्चन आले तर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर राहिला तर तुम्ही A, B आहे, C आहे की D आहे तुम्ही स्वतः गेस करू शकता जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत राहिला. ठीक आहे, हा पोल टू पोल. ओके, आणि चला आपण इथे सरफेसचं बघू. ठीक आहे, ही जेव्हा पृथ्वी आहे ती रोटेट होत आहे. काय होत आहे? रोटेट होत आहे. पृथ्वी रोटेट होत आहे. तर हे जे आहे पोल ते रोटेट होत आहे का? नाही, ते स्टेबल आहे. पृथ्वी जो ग्लोब आपण बघतो तो असं तो गोलू फिरतो वर त्याचं तसंच राहते ना तो पॉईंट. तो पोलवर ॲट
पोल नो इफेक्ट्स. ठीक आहे, पोलवर काय इफेक्ट नाही होत, पोलवर इफेक्ट नाही होत. इफेक्ट होते कुठे, इथे 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 इथे. तर हा जो आहे इफेक्ट त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये इफेक्ट काय होतो, तो जो ग्रॅव्हिटी आहे तो होतो कमी. ठीक आहे, लेस ग्रॅव्हिटी. कशामुळे, ड्यू टू रोटेशन. ड्यू टू रोटेशन नो इफेक्ट्स ॲट अ पोल बट ॲट अ सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रॅव्हिटी इज लेस. ओके, कळलं. आता जसं पृथ्वी आहे आणि दुसरा कुठला आपला उपग्रह मून, त्यात मी तुम्हाला सांगतो मास आणि वेट यातला डिफरन्स. मास आणि वेट. आपल्याला ही अर्थ सर्कल जमला नाही. ठीक आहे, हा झाला मून, अर्थ, चंद्र. ठीक आहे, मून. सो मास आणि वेटमध्ये काय डिफरन्स आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी. इथे डायरेक्शन, नो डायरेक्शन, इथे डायरेक्शन नसतो, नो डायरेक्शन. हे लक्षात घ्या. स्केलर म्हणजे, स्केलर म्हटलं तर नो डायरेक्शन, वेक्टर म्हटलं तर डायरेक्शन. ठीक आहे, मॅग्नेट्यूड दोघाला असतं. ओके, मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास इज स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि मासचं युनिट काय असेल, युनिट ऑफ मास इज kg. ठीक आहे, युनिट ऑफ वेट इज न्यूटन. ठीक आहे. जो मास आहे तो अर्थ आणि मून दोघातही सेम असतो, नो चेंज ऑन बोथ. ठीक आहे, अर्थ अँड मून त्या दोघांवरही मास बदलत नाही. बट वेट न्यूटन जो मूनवर वेगळा असतो आणि अर्थवर वेगळा असतो, डिफरंट. ठीक आहे, दोन्ही वेगळे असतात. तर ते वेगळे असतात, तर किती वेगळे असतात, कसे काय, ठीक आहे, ते बघू. जी इथे अर्थची ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी ती स्मॉल जी, राईट. आणि चंद्रावरची जी ग्रॅव्हिटी आहे ती जी डॅश. या दोघात जो डिफरन्स आहे, जो स्मॉल जी ऑफ अर्थ आहे, अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे त्याचे 6/. ठीक आहे, त्याला तुम्ही जेव्हा 6 भागणार तेव्हा हा जी डॅश निघणार मूनचा. मूनची ग्रॅव्हिटी आणि अर्थची ग्रॅव्हिटीत फरक किती आहे, 1/6. कितीचा, 1/6. ओके, सो मास ऑन अर्थ इज 50 kg. सो assume that weight is 60 न्यूटन. मी अज्यूम केला, ठीक आहे, कॅल्क्युलेट नाही केलं, हे दिलेलं आहे, गिवन आहे. ठीक आहे, मास इज 50 अँड वेट इज 60 न्यूटन. सो ऑन मून मास इज नेवर चेंज, सो 50 kg. ठीक आहे, सो जी डॅश इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशन ऑन मून. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन ऑफ मून इज इक्वल टू काय होतं, अर्थची ग्रॅव्हिटीच्या 6 आहे. ठीक आहे, सो जो वेट आहे, वेट ऑन मून इज इक्वल टू 60. हा जो गिवन होता 60/6, सो 10 न्यूटन.
चंद्रावर कितीचा फरक झाला? 1/6चा. सो वेट ऑन अ अर्थ इज 60 न्यूटन अँड ऑन अ मून इज अ वेट 10 न्यूटन. समजलं दोघातला डिफरन्स कितीचा? 1/6. 1/6. ओके, तुम्ही सोबत सोबत नोट्स बनवा, तुम्हाला कळेल. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर खूप मोठा नाही आहे आणि खूप कठीण नाही आहे. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक बघू आपण ग्रॅव्हिटेशनचाच. त्यात असे काही क्वेश्चन्स विचारले जातात, ते त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुमचा काही वेळ घेत नाही आहे आणि तुम्हाला फालतूचं काहीच नाही सांगत आहे. ठीक आहे, एक येतो ट्रेनचा कॉन्सेप्ट. कशामध्ये येतो? ग्रॅव्हिटेशनमध्ये. ट्रेनचा कॉन्सेप्ट कसा आहे? ही आपली ट्रेन निघाली. ट्रेन म्हणजे एक मी तुम्हाला बोगी बनवून देतो. ठीक आहे, ट्रेनची. ठीक आहे, इथे चालत्या ट्रेनवर उभं राहायचं नाही, पण मी तू याला उभं ठेवतो. ठीक आहे, अ ट्रेन. ठीक आहे, याचं तर आपण काही केस बनवू. ठीक आहे, काही आपण एक सिच्युएशन देऊ. ठीक आहे, केस 1. ठीक आहे, ट्रेन जी आहे ती हळूहळू ॲसलरेट होत आहे. जे ॲसलरेशन आहे ट्रेनचं ते हळूहळू वाढत आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 10ची स्पीड होती, मग 20ची झाली, मग 30ची, मग सो ऑन. ठीक आहे, अशी चालू आहे. तर हा जो मुलगा आहे त्याच्या हातात एक कॉईन आहे. काय आहे? कॉईन. एक सॅक. ठीक आहे, कॉईन. सो कॉईन हा थ्रो करतो. काय करताय? हा थ्रो करताय. चितकापट करतो आपण, थ्रो करताय. तर जेव्हा ट्रेन ॲसलरेशन त्याचं वाढत चाललं आहे, 10ची, 20ची, 30ची अशी स्पीड वाढत चालला आहे, जर तो टॉसवरती फेकेल ड्यू टू ग्रॅव्हिटेशन, तो कुठे पडेल? आला प्रश्न? सो तो जो कॉईन आहे तो बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये पडेल, त्या मुलाच्या बॅकवर्ड, त्या मुलाच्या मागे पडेल. ट्रेन तर समोर जाईल ना, बरोबर, मागे पडेल. काय? तर कॉईन थ्रो केल्यानंतर. ठीक आहे, आता बघू केस 2. प्रश्न यातलेच येणार. ठीक आहे, तुम्ही पण म्हणणार सरांनी काय सांगितलं. ओके, सो दुसरी केस, ट्रेनची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट ॲक्सलरेशन ॲट अ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. सो एक्झाम्पल इज 45 km/h. ओके, सो तो कॉईन जो आहे तो थ्रो करेल तर तो कुठे पडेल? एक्झॅक्ट ऑन हँड. एक्झॅक्ट हँड. ठीक आहे, एक्झॅक्ट ऑन हँड म्हणजे डायरेक्ट हातात, सरळ हातातच मिळेल. तर कॉन्स्टंट आहे स्पीड. ठीक आहे, हातात. केस 3. हे पाठांतरच करा तुम्ही सर. कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगत आहे. ठीक आहे, जी ॲसलरेशन आहे, ॲसलरेशन कमी होत चाललं, मायनसमध्ये. ठीक आहे, जसं 30 होतं, 20 झालं, 10 झालं. सो आफ्टर थ्रो अ कॉइन, अ पर्सन throwing a coin and a train is accelerate less. ठीक आहे, कमी स्पीड होत चालली आहे. म्हणजे सरळ म्हटलं तर ब्रेकिंग होत आहे, ट्रेनला ब्रेक लागत आहे. तर त्या मुलातला हातातला जो कॉईन जो फेकलेला आहे चितकपटसाठी, तो कुठे पडेल? हां, बरोबर, फॉरवर्ड. तो मुलाच्या समोर पडेल. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजलं तुम्हाला ट्रेनचा? रिवाइज करून देऊ तुम्हाला. ॲसलरेशन झालं, वाढलं तर बॅकवर्ड, मागे. कॉन्स्टंट स्पीड राहिली तर एक्झॅक्ट हँडमध्ये. ॲसलरेशन कमी होत गेलं तर तो मुलाचा समोर पडेल. ठीक आहे, आता एक ट्रेनचा कॉन्सेप्ट तर झाला.
आता बघू आपण ग्रॅव्हिटेशनल आहे, पृथ्वी आहे, तर पृथ्वी आहे तर मग काय येणार, सॅटेलाईट पण येणार. कॉन्सेप्ट बघू आपण सॅटेलाईटचा. प्रश्न यावरच येतात. ठीक आहे. सॅटेलाइट्स म्हटलं तर सॅटेलाइटचे दोन प्रकार आहे. एक जिओ स्टेशनरी आणि दुसरा एक येतो पोलर सॅटेलाइट, ध्रुवीय सॅटेलाइट. ठीक आहे. ओके. सो जिओ स्टेशनरी म्हणजे काय, जिओ स्टेशनरी म्हणजे काय तर तो सेम प्लेसवर असतो, सेम प्लेस, एका जागेवर असतो, तो रोटेट करत असतो. हा जो आहे ठीक आहे, तो एका जागेवर असतो, तो रोटेट करत असतो. एकाच सेम प्लेसवर चालत आहे. ओके. आणि जो पोलर सॅटेलाइट आहे तो पोल टू पोल जातो. ठीक आहे, पोल टू पोल. पोलर सॅटेलाइट पोल टू पोल फिरतो आणि हा एका जागेवर राहतो, तो तिथेच फिरतो. ओके. पृथ्वी फिरते ना, हा सॅटेलाइट तिथेच आहे, पृथ्वी फिरत आहे. ठीक आहे. आणि याची जी डायरेक्शन आहे ती वेस्ट टू ईस्ट असते. काय, रोटेशन. ठीक आहे. आणि याला नो डायरेक्शन, याला डायरेक्शनच नाही आहे. पोल टू पोल फिरत आहे तो, त्याला डायरेक्शनच नाही आहे. ठीक आहे. आता हा जो जिओ स्टेशनरी आहे सॅटेलाइट, त्याला रोटेशन करायसाठी किती वेळ लागतो, टाइम फॉर रोटेशन किती, 24 तास. बरोबर. ठीक आहे. आणि याची हाईट किती असते पृथ्वीपासून, नियर अबाउट एक्झॅक्ट सांगितलं तर 35,786 किलोमीटर. पण तुम्ही एक्झॅक्टली कुठे बघितलं असाल तर 36,000 पण असतो. ठीक आहे. 35,786 एक्झॅक्ट आहे, पण 36,000 पण राहिलं तर तुम्हाला करावं लागेल. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हटलं तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघितलं, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय तर तो एक असतो कम्युनिकेशन सॅटेलाइट. कशासाठी वापरला गेला जातो, कम्युनिकेशन सॅटेलाइट यूज आहे. ठीक आहे, यूज ऑफ जिओ स्टेशनरी कशासाठी, कम्युनिकेट करायसाठी. आणि पोलर सॅटेलाइट पोल टू पोल फिरतो, त्याला डायरेक्शन नसते, त्याला वेळ किती लागतो रोटेशनसाठी, 84 मिनिट. पोल टू पोलच आहे ना, जास्त मोठा नाही आहे, जिओइड शेप आहे अर्थची त्यामुळे. आणि त्याची हाईट किती असते, हाईट ही कमीच राहणार, 800 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्याचं यूज, जसं आपण इथे यूज बघितलं जिओ स्टेशनरीचं कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे. इथे यूज बघू आपण, यूज मॅपिंगसाठी, जी पृथ्वीच्या वर एक असा सॅटेलाइट असतो की जे गुगल मॅप. ओके. आणि वेदर, हवामानासाठी, एक डाटा कलेक्शनसाठी. ठीक आहे. कुठलाही सॅटेलाइट, पोलर सॅटेलाइट. इव्हन जी आपली इंडियन आर्मी आहे, इंडियन आर्मी, दे ऑल्सो यूज पोलर सॅटेलाइट मॅपिंगसाठी वगैरे, नाही का. ओके. काय बघितलं आपण, ट्रेनचं कॉन्सेप्ट बघितलं, सॅटेलाइटचं कॉन्सेप्ट बघितलं, इफेक्ट्स बघितले होते रोटेशनचे. पुन्हा आहे काय, हां, सॅटेलाइटवरूनच सांगतो मी तुम्हाला पॉईंट्स. इंडियाज लार्जेस्ट सॅटेलाइट, सर्वात मोठा सॅटेलाइट कुठला, कम्युनिकेशन सॅटेलाइट. ठीक आहे. तो आहे GSAT-19. ओके. इंडियाज लार्जेस्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट इज GSAT-19. आणि डिफेन्स मधला लार्जेस्ट मी सांगितलं तुम्हाला, आर्मी पण वापरते, तर तो आहे GSAT-17. ठीक आहे. आता एक कॉन्सेप्ट आपला राहिला आहे
ग्रॅव्हिटेशनचा, तो इथे बघू. एक कॉन्सेप्ट असतो प्रेशरचा. ठीक आहे, ग्रॅव्हिटी आलं, प्रेशर, ठीक आहे ना. सो प्रेशर, जो दाब आहे तो फोर्स अपॉन एरिया. हा जो फोर्स आहे आणि हा जो एरिया आहे, ठीक आहे, त्याला दाब म्हणतात. बरोबर. फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर. सो युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि प्रेशरचा पुन्हा एक युनिट असतो, त्याला म्हणतात पास्कल. ठीक आहे. सो आता पास्कल आलं तर एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर, जो एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 10⁵ पास्कल. ठीक आहे, लक्षात ठेवा, येऊ शकते प्रश्न. ठीक आहे. प्रेशर म्हणजे कसा, फोर्स पडत आहे एका एरियावर, त्याला म्हणतात दाब. सो प्रेशर इज इक्वल टू फोर्स ऑन एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू, फोर्स इज अ न्यूटन युनिट आणि एरियाचा मीटर स्क्वेअर. सो युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि दुसरा एक युनिट काय येतं, और पास्कल. तो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 10⁵ पास्कल. आता जे मेझर आहे, जो आपण याला जो मेझर करतो प्रेशरला, तो मेझरिंग इन्स्ट्रुमेंट काय. ठीक आहे. सो तो इन्स्ट्रुमेंट आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर. ठीक आहे. सो बॅरोमीटरमध्ये 3 कंडिशन असतात. नाही, प्रेशरसाठी नाही, जी हवाचा पट्टा वगैरे आहे. ठीक आहे. वेदरिंग कॉन्सेप्ट. ठीक आहे. वेदरिंग कॉन्सेप्ट कशानं मेजर होतो, तो बॅरोमीटरसाठी. मेजर बाय बॅरोमीटर. काय, वेदरिंग, हवामान. ठीक आहे. सो बॅरोमीटर स्लोली रेज. जो बॅरोमीटर आहे तो हळूहळू वाढत आहे. ठीक आहे, हळूहळू वाढत आहे. तर काय होईल, तो डिनोट करेल क्लिअर वेदर. त्याचा अर्थ काय, जर रेज होता बॅरोमीटर तर त्याचा अर्थ आहे क्लिअर वेदर. जो हवामान आहे तो क्लिअर. जेव्हा स्लो फॉल होतो, बॅरोमीटर फॉलिंग स्लोली, सो इट डिनोट ॲज रेन. ठीक आहे, पाऊस येणार आहे. आणि जेव्हा बॅरोमीटर सडन फॉल होतो, सडन फॉल, सडनली एकदम खाली पडून गेला, सो ते काय डिनोट करते, आंधी येणार आहे. ठीक आहे, स्टॉर्म येणार आहे. ठीक आहे. आता हा प्रेशरवर आपण कॉन्सेप्ट बघितला होता, तर प्रेशरचं कॉन्सेप्ट एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ठीक आहे. एक असं म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे स्टेट बोर्ड NCERTमध्ये. हा एक पहाड झाला. ठीक आहे. सो जेव्हा इथे माणूस उभा राहणार, तेव्हा जो प्रेशर आहे त्याच्यावरचा जो दाब येणार आहे, हा जो दाब आहे हवाचा, तो किती राहणार. आणि इथे जो पर्सन उभा आहे त्याच्यावर हा हवेचा दाब किती राहणार, प्रेशर. ठीक आहे ना. ही काय आहे, हवा. ओके. सो इथे दाब कमी राहणार, कमी, आणि इथे दाब जास्त. प्रेशर जास्त, इकडे प्रेशर कमी. का बरं असं. प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. जो दाब आहे, तो प्रेशर आहे, तो इथे कमी पडत आहे. ठीक आहे ना, दिसूनच येत आहे इथे जास्त पडत आहे, म्हणून इथे प्रेशर जास्त आणि इथे कमी. एरिया तर तेवढाच आहे. ठीक आहे. हां. सो इथे झाला तुमचा हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्सेप्ट क्लिअर. सो
यावरूनच प्रश्न येणार, तुम्ही टेन्शन घ्यायला नका. आणि तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा. आणि तुम्ही जेव्हा एक्झामसाठी जाणार तर हा व्हिडिओ तुम्हाला, हे जे व्हिडिओ मी सांगत आहे IMP टॉपिक, ते एक रिव्हिजनसाठी तरी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. हे केल्याशिवाय तुम्ही जाणू नका. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आपण बघू. IMP मॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे, बघू. ओके, थँक्यू.